मी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सांगितलं होतं ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी होतं, परंतु आपण ड्रेसिंग मात्र इथे कंपल्सरी करून आलेलं नाही आहेत, म्हणून दोन्ही संघांना मात्र पॅनलाइज व्हावं लागणार आहे। 2-2 धावांची मात्र पॅनल्टी लागली गेलेली आहे दोन्ही संघांना। तर या दोन्ही संघांनी मात्र नोंद ठेवायचं आहे, सामना जिंकल्यानंतर जरी आपण पुढचा सामना खेळणार आहेत तेव्हा सुद्धा आपल्याला पॅनलाइज व्हावं लागणार आहे, ह्याची नोंद ठेवायचं आहे दोन्ही संघ। तर यस आपले यशवंत सर आपल्यापासून रजा घेत आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार करूया। आई एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम आहे आणि त्या महासंग्रामामधील आपण सत्कार करतोय आपले यशवंतजी सरांचं। रितेशजी किनी यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सत्कार केला जाणार, मायेची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाणार। तर जाऊया पुन्हा एकदा आपण सत्कार करूया यशवंतजी यांचं। यशवंतजी सर पालघर, व्हॉइस ऑफ पालघर यांचा सुंदर असं गोड असा आवाज आपण ऐकला आणि यांचा मात्र सत्कार केला जात आहे, मायेची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा सत्कार केला जात आहे आणि आपल्यापासून ते आजच्या दिवसातनं रजा घेत आहेत। तर नक्कीच सुंदर असा आवाज आपल्याला व्हॉइस ऑफ पालघर कडनं मात्र पाहायला मिळालं। व्हॉइस ऑफ पालघर यशवंत ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असं गोड असा आवाज ऐकायला मिळाला आजच्या दिवसामध्ये। नक्कीच चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या मुंबई नगरीमध्ये। तर नक्कीच अंडरम बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, त्याच्यामध्ये मात्र त्यांचा सुंदर असं गोड असा आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो। आजच्या दिवसाला आई एकविरा चषक 2024च्या या महासंग्रामामध्ये आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा गोड असा आवाज आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवलं गेलं आणि आज ते आपल्यापासून रजा घेत आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानला जाईल। आई एकविरा चषक 2024 यांच्या माध्यमातून पांजू या गावातनं मात्र ही दैसर संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तर तुमचा संघनायक जो आहे त्यांनी मात्र आयोजकांशी भेट करायचं आहे, विनंती असेल दैसर संघ आमचा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल तर प्लीज आमच्याशी रिपोर्ट करायचं आहे। धन्यवाद। जाऊया आपण सामन्याकडे वळूया। सामन्याला होतोय सुरुवात, एका बाजूला संघ यस पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात केली जाणार आहे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे रानवा प्रसन्न अर्नाळा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघामध्ये। तर 5वा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील 5वा सामना पाहायला मिळतोय पहिल्या राऊंड मधील आणि हा पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिला चेंडू जर आपण एकंदरीत पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय। तर नक्कीच प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय अर्नाळा संघ प्रथमतः फलंदाजी करताना सलामीचा बॅटर रुशल आणि बावेश असे सलामीचा बॅटर पाहायला मिळतोय। चेंडू काव करण्याच्या रिजन मध्ये येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय, तत्पूर्वी केली जाणार दुसरी धाव पूर्ण सहजरित्या 2 धावा, धावसंख्येत वाढ आणि खातं सुद्धा ओपन केलं जातं या 2 धावेने। संघाचं वैयक्तिक धावा जर पाहिल्या तर 2-2 धाव्यांवरती पाहायला मिळतात। यस 2 चेंडूचा खेळ 2 धावा धाव फलकांवरती पाहायला मिळतात। पाहायला मिळते रानोबा प्रसन्न अर्नाळा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघामध्ये सामना। तर नक्कीच चांगली चुरस या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल। तर नक्कीच या सामन्यासाठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। या स्पर्धेच्या माध्यमातून आई एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा दुसरा दिवस आहे, आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मात्र कोणता संघ पुढे जातोय आणि कोणता संघ बाजी मारतोय अंतिम दिवसामध्ये म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये। तर इकडे मात्र हे बघा ताकद नाही फक्त नजाकत दाखवले फलंदाजाने आणि चेंडू बघा मी तुला चकमा देणार आहे, यस माझ्या मागे धावत राहा, मी तुला चकमा देत राहणार आणि फलंदाज धावा जमवत राहणार। फलंदाजाने मात्र धावा जमवल्या जात आहेत 3, एकंदरीत सुंदर 3 धावा मात्र पाहायला मिळाल्या। या 3 धावेने खात्यामध्ये पुन्हा एकदा वाढवेल धावसंख्या। स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। एकंदरीत नक्कीच लाजवाब फटका पाहायला मिळाला, आकर्षणीय फटका पाहायला मिळाला। ताकद नव्हती परंतु नजाकत होती। आपल्या मनगटाच्या साह्याने मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि दिशा दर्शवून दिली। क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचेल, फाईनचा क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येणार, तत्पूर्वी 3 धावा सहजरित्या क्लिअर केल्या गेल्या आणि या 3 धावेने धावसंख्येत वाढ झाली। 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते। आता मात्र चेंडूला बिरकावला, चेंडू हवेत आहे, बराच काळ नो मॅन लँड मध्ये पडतोय, चेंडू मात्र जातोय बाय बाय टाटा बाय बाय, चौकार 4 धावा
फाईन लेगच्या रिझनमध्ये. तर चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन चौकारासाठी निघून गेला. 4 धावा 4 धावा मात्र पुन्हा मिळाला. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होईल. स्कोर कार्डवरती जर धावा पाहिल्या 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 षटकांचे सामने. पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. तर त्या हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमवणं हे फार गरजेचं आहे. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या शेवटच्या 2 चेंडूवरती नक्कीच ताकद नाही फक्त नजाकत. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवून दिले. चेंडू पुन्हा एकदा चाललाय. बाय 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 बाय. 4 धावा. चौकार. ब्रँडेड चौकार येतोय. दुपारच्या 17पर्यंत नक्कीच सुंदर गाण्यांचं वादन केलं जातं डीजे वादकाकडनं. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन त्यांच्याकडनं सुद्धा चांगली टिप्पणी केली जाते. चांगलं कॅमेरामॅनचं काम आणि त्यांचे जे कार्य आहे ते सुंदर पद्धतीने निहाळलं जात आहे. इकडे मात्र नजर लागले फलंदाजाला. इकडे फटका मात्र चुकीचा झालाय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू बॅटची कळा घेतली. चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक चेंडूवरती आला. कोणती चूक न करता परतावा लागला 22ला. बॅक टू द डगआउट. चांगली खेळी मात्र करत होता आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त नजाकतचा काम करत होता. पॉवर प्लेचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे मात्र दाखवत होता. पहिल्या 5 चेंडूमध्ये नक्कीच 22ने आपली नजाकत दाखवली. परंतु कुठेतरी नजर लागली शेवटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरलाय. विनंती असेल, आपल्याला वेळ कमी आहे. आपला कर्णधार निवडला गेलाय. तो कर्णधार आपल्याला निर्णय देणार आहे कोण गोलंदाजी मार्कवरती येणार आहे ह्याची नोंद ठेवा प्लीज. विनंती असेल, क्षमस्व असेल माझ्याकडनं की आपल्याला ताकीद दिली जाते कारण की वेळ आपल्याजवळ कमी आहे. प्लीज मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. 11 जण एकत्र होऊ नका. हेच आमच्याकडनं रिक्वेस्ट असेल कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि सामने जास्त आहेत. ह्याच्यासाठी मात्र मी विनवणी करतोय. प्लीज रिक्वेस्ट असेल की जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या उत्तरार्धी धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. तर यस, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल प्रणय पवार आपल्याला गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर येतोय. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन प्रणय पवार. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूला ताकद आहे, नजाकत दाखवली होती, परंतु क्षेत्ररक्षक एक जाळ विणलं गेलं होतं आणि ते जाळ विणल्यानंतर त्या पद्धतीने मासा पकडण्यासाठी आपण जाळ टाकतो आणि जो घेरावा घालतो त्याच पद्धतीचा घेरावा घातला होता गोलंदाजाने. आपल्या ज्या पद्धतीची चेंडूंची हाताळणी असेल त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावणं हे फार गरजेचं असतं. कारण की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो कोणत्या मार्कवर न करणार आहे आणि कोणते टप्पे ठेवणार आहे त्या पद्धतीची क्षेत्ररक्षण लावणं हेही फार गरजेचं असतं. आणि गोलंदाजाने ज्या पद्धतीचे फील्ड सजावट केले त्याच पद्धतीची चेंडूंची हाताळणी त्यांच्याकडनं केली जाते. तर नक्कीच विकेटचं झालंय पतन. पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु फलंदाजाला अपयश आलं. फलंदाज बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. एकंदरीत आपल्याला पॅनलाइज झालंय. दोन्ही संघांना पॅनलाइज आहे कारण की कंपल्सरी चेसिंग आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे सुद्धा आपल्याला आयोजकांनी सांगून दिलं गेलं होतं, परंतु आपल्याकडनं ती सूचना पुरवल्या गेल्या होत्या आयोजकांकडनं, परंतु आपण त्या सूचनेला मात्र पालन केलं नव्हतं म्हणून आपल्याला पॅनलाइज व्हावं लागलंय. 2-2 रनांची पेनल्टी लागली दोन्ही संघांना. तर या 2 रनांच्या पेनल्टीला मात्र आपल्याला सामोरं जायचं आहे. तर धावसंख्या कशी जमवावी लागणार ह्याचं नोंद ठेवायचं आहे. ओके, यस 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 सर. यस, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल धावा. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 14 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. यस, गोलंदाज तयार. इकडे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षक चेंडूवरती येणार. नो मॅन्स लँड. यस, चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. सिंगल धाव मात्र मिळेल. फलंदाज वाचला. यस, संधी मिळाले. आशा सोडल्या होत्या फलंदाजाने की आपण आता
घरचा रस्ता पकडणार आहोत, परंतु एक आशा निर्माण झाली की चेंडू यष्टीरक्षकापासून लांब आहे. यस, आशा निर्माण झाली आणि त्या आशेला मात्र आता आपल्या संघाला चांगली खेळी करून धावसंख्या उभारून द्यावी लागेल. हेच मात्र आशेत रूपांतर करावं लागेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे स्ट्रोक चांगला आहे, चांगला कनेक्ट आहे. बिग 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 षटकार. 6 धावा. ब्रँडेड येतोय. 6 धावा वाजव. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला, आकर्षणीय. तर नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. 6 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाला. या 6 धावेने स्कोर कार्ड वरती बदल होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 21. 2 विकेट लॉस. 1.4 चा चेंडूंची हाताळणी झाले. 4 चेंडूंचा खेळ झाले. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हा काय चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडूंची हाताळणी केली जाते. अप्रतिम चेंडू. आता कुठेतरी लाईन आणि लेन मध्ये थोडंसं फरक, थोडंसं बदल मात्र घडवलंय गोलंदाजानं. एकंदरीत मागचा जर फटका आपण पाहिला तो थोडासा बॅटरसाठी चांगला होता आणि बॅटरने त्याच्या चेंडूला हवाई सफर घडवलं होतं. गोलंदाजाने थोडंसं मनोबल चेंज केलं की आपल्याला लांब हाताळायचं आहे चेंडू. पुन्हा एकदा लांब हाताळण्याचा प्रयत्न. थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु सिंगल घेतलंय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि होणार का यशस्वी? यस, होणार, कारण की फेकी खराब आहे. फेकी खराब आल्यामुळे 2 धावा सहजरित्या होतील पूर्ण. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 23. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 11.50 च्या सरासरीने जातोय. 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. तर नक्कीच खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विनंती करेन, आपण वेळ घेऊ नका. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. ते 2 षटक आपण कमी वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करा. तर मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच देण्याचं बाकी राहिलं होतं. तर यस, मागच्या मधील मॅन ऑफ द मॅच ठरला होता योगेश. याला मात्र मी विनंती करेन आपण यायचं आहे. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी प्लीज आपण यायचं आहे. तर यस, आलेले आहेत. तर आमचे मान्यवर मात्र त्यांचा मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. सुंदर अशी खेळी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आपल्या चांगल्या खेळीनं मात्र आपल्या संघाला वर्चस्व गाजवून दिलं. तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर येते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल. पराग गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, आपण जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच आई एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम पाहायला मिळतोय पांजू या गावामध्ये. नायगाव या गावातनं मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच प्रदर्शन या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकता आपण. तर नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट वरती जे प्रेक्षक, लाडके प्रेक्षक मायबाप वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा हेलिकॉप्टर उडवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, लँडिंग होतोय. यस, कॅमेरामॅनला मानवंदना केली जाते. चेंडू मात्र जातोय. बिग बिग षटकार. 6 धावा. ब्रँड कॅचेस विन द मॅचेस ह्या खेळाडूचा जेल सोडला होता. पुन्हा एकदा चेंडू. बाय बाय. जाणार का? क्षेत्ररक्षक वेध घेतोय. चेंडू जाणार. हॅलो हाय बाय बाय. येतोय षटकार. 6 धावा. वाजवडी जे तर यस, इकडे कुठेतरी नोचा इशारा अंपायर कडनं येतोय. पंचांकडनं नोचा इशारा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धाव घेत आहेत.
परंतु चेंडू सांगतो मी तुमच्या हातामध्ये सापडणार नाही, मी चाललाय चौकारासाठी. तर यस, खेळाडू कक्षाला मात्र मानवंदना दिली जाते. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 9+4 म्हणजे 5 धावा खर्च केल्या जात आहेत आणि पंचांचा हात बघा सुदर्शन चक्र फिरवताना दिसतोय. तर यस, नोचा इशारा, फ्री हिट मात्र मिळेल या चेंडूवरती. फलंदाज मात्र तर यस, गजानन जनार्दन भोईर यांचं मात्र शुभ आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि आई एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आला आहात आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम केलं जात आहे. तर नक्कीच आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तर आपण स्थानापन्न व्हायचं आहे, या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे बेफिकरपणे. जाऊया पुन्हा आपण मैदानाच्या आतमध्ये जरा पाहिलं स्कोर कार्डवरती 42 धावा 41 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. प्रथमेश ह्याचा विचार केला 18 धावांवरती खेळतोय. चुकी झाली होती यष्टीरक्षकाकडनं, पहिल्या चेंडूवरती प्रथमेशचा जेल सोडला होता आणि प्रथमेश किती घातक होतोय हे सुद्धा पाहायला मिळते. आणि इकडे शॉर्ट ऑफ लेन होती, फलंदाज स्वतःवरती नाराज. नक्कीच सांगतोय मी स्वतःवरती नाराज का आहे, कारण की शॉर्ट ऑफ लेन हे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. त्या चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न होतं, परंतु अगोदरच चेंडूला भिरकावण्याचं काम केलं गेलं, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही आणि चेंडू मात्र जाऊन विसावला. तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 41 रन स्कोर कार्ड वरती, 2 विकेट लॉस. पाहूया येणार काळ आणि येणारे चेंडू हे कोणासाठी मात्र चांगले जातात. तर एका बाजूला आहे तो म्हणजे रानव प्रसन्न अर्नाळा संघ, तर दुसऱ्या बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव ह्या संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. अर्नाळा संघ मात्र जाऊन पोहोचला आहे 41 वरती. तर नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. तर नक्कीच एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला जगदीश आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती जगदीश आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश ज्याचा पहिला चेंडूवरती जेल सोडला होता आणि इकडे 18 धावांवरती जाऊन पोहोचलाय 5 चेंडूच्या मोबदल्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवरती पराग. इकडे जास्तच बाउन्स मात्र पाहायला मिळते. पंचांचा हात समांतर रेषेमध्ये वाईटचा इशारा, अवांतर धावा इथे खर्चित केल्या जात आहेत. नक्कीच धावांचा डोंगर वाढतोय आणि धावा आपल्याला कमी करायचा असतील तर चांगला भेदक मारा करावा लागेल, सटीक लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. तर इकडे 42 म्हणजे तर इकडे मात्र सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 42 हे बघा. आणि इकडे खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मिळालाय परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय. लेझी क्षेत्ररक्षण केलं जातंय. जर आपण लेझी क्षेत्ररक्षण करणार तर धावा वाढत राहणार. 42 मी सांगायचं विसरलो, ज्या पद्धतीने 42 हा आकडा ऐकला तर नक्कीच IPL जेव्हा सुरुवात झाली पहिला सामना खेळला गेला कोलकाता या संघामध्ये भवितव्य आजमावणारा आपल्याला ब्रँडन मकलम पाहायला मिळालं. आणि या ब्रँडन मकलमच्या फळीमधनं ज्या पद्धतीने खेळ पाहायला मिळाला, पहिलं शतक IPL मधलं ज्याने लगावलं गेलं होतं तो म्हणजे ब्रँडन मकलम. ह्याची खेळी मात्र पाहण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी त्यांच्या खेळीचा मात्र आस्वाद घ्यायचे, परंतु IPLच्या जगतामध्ये पहिलं शतक ज्याने लगावलं होतं तो म्हणजे ब्रँडन मकलमची इथे आठवण झाली होती 42 रनवरती. आणि आता स्कोर कार्डवरती जर आपण पाहिला 45 म्हणजे भारतीय संघाचा हिटमॅन ह्याची सुद्धा आठवण करून दिली जाते. थोडंसं शोकांतिका आहे कारण की मुंबई इंडियन्स संघातनं मात्र कर्णधाराची भूमिका जी होती त्यांच्याकडे 5 मात्र किताब त्यांनी मुंबई इंडियन्स संघाला विजयी करून दिलं गेलं होतं. परंतु आता कुठेतरी थोडीशी शोकांतिका आहे की त्या यस आपण जास्त वेळ घेऊ नका. आणि यस ओके षटक संपल्यानंतर आपण जाऊ सेकंड इनिंगला. तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 धावा. आणि शोकांतिका ती अशी आहे म्हणजे हार्दिक पांड्या यांना मात्र ती कर्णधाराची भूमिका पार पाडण्यासाठी दिली गेली आणि रोहित शर्मा त्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये खेळ दाखवणार आहे. तर यस गोलंदाज कोण असणार आहे हे आम्हाला कळवा. तेजस तर नक्कीच चांगला स्कोर बोर्डवरती स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अर्नाळा संघाकडनं 42 धावा 45 रन 2 विकेट लॉस. नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आहे. या मजबूत स्थितीला मात्र खराब स्थितीमध्ये आणावं लागणार कारण की
धावा स्कोर कार्ड वरती 45 लागलेले आहेत. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल गोडदेव या संघाला, कारण की ज्या पद्धतीने 45 धावा ठोकल्या गेलेल्या आहेत आपल्या खराब फील्डमुळे. इकडे फुलटॉस चेंडू, गती कमी होती चेंडूवरती आणि सिंगल मात्र धाव कन्वर्ट केली जाते. सिंगल धाव मात्र येते आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. प्रथमेशला मात्र स्ट्राईक एंड वरती आणलं जातंय. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, योग्य ती दिशा मात्र ठरवता आली नाही फलंदाजाला. नक्कीच हा चेंडू हवाई सफर घडवणं हे फार गरजेचं होतं, कारण की लोअर फुलटॉस चेंडू होता. इकडे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, गतिवान चेंडू होता परंतु प्रथमेशाला गतिवान चेंडू आला. इकडे खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र जाईल मस्तकाला दस्तक देऊन येतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा, 4. त्यांना मात्र विनंती असेल त्या प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी लॉस पाडायचा आहे, त्यांनी यायचं आहे प्लीज. इकडे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न केले जाते. इकडे कावकरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी सिंगल, पूर्ण खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, परंतु सिंगलच मिळेल. केबी मीरा रोड संघाचा कर्णधार प्लीज यायचा. त्याचबरोबर ससू नवगेर ह्या संघाचा सुद्धा कर्णधार यायचा आहे. त्याचबरोबर पांजस्फोट आपण सुद्धा यायचं आहे कर्णधार, आणि NCC नायगाव ह्या संघाचा कर्णधार सुद्धा यायचा आहे. आपल्याला लॉस टाकायचे आहेत. इकडे सुंदर चेंडू तेवढ्याच सुंदररित्या खेळला जातोय. चेंडूला पुन्हा एकदा चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, तत्पूर्वी सिंगल पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातोय. या सिंगल धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर 52, 2 विकेट लॉस. मजबूत स्थितीमध्ये दिसतोय, कुठेतरी चांगली स्थिती आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजाचा विचार केला, 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला तेजस यांनी. आपली गोलंदाजी चांगली आहे परंतु क्षेत्ररक्षण वर्ग साथ देत नाहीये. इकडे फटका सजवलाय, जाणार, हेलो हाय बाय बाय, षटकार, 6 धावा, वाजवडी इजे. इकडे थोडासा पुन्हा एकदा चेंडू मध्ये फेरबदल केलं, थोडासा चेंडू मागे हाताळला गेला आणि धावा इकडे कोणतेही मिळणार नाही. यस, जायचंय, लाईन अप करायचंय, तिकडे चुना घेऊन जायचंय, लाईन मारून घ्यायचंय. तर यस, फर्स्ट इनिंग होते समाप्त. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या 58 धावा जमवून 59 रनचा टार्गेट मात्र इकडे सेट केला जातोय अर्नाळा संघाने. तर नक्कीच सुंदर खेळी अर्नाळा संघाकडनं पाहायला मिळाली. रानुबा प्रसन्न अर्नाळा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघामध्ये सामना पाहायला मिळतोय. तर एकंदरीत ह्या धावा ज्या जमल्या गेलेल्या आहेत त्याचा एकंदरीत आपण विचार केला तर ओम ब्रह्मदेव गोडदेव यांच्याकडनं ज्या चुका झाल्यात, या धावसंख्येकडे वाट कशी झाली मोठी, आणि ते खराब क्षेत्ररक्षण, गोलंदाजानं गोलंदाजी चांगली हाताळली परंतु क्षेत्ररक्षक वर्गाचा साथ हा फार महत्वाचा असतो आणि तो साथ मात्र गोलंदाजाला मिळाला नाही आणि मनोबल तुटत राहिलं गोलंदाजांचं. आणि मनोबल तुटल्या कारणामुळं धावसंख्येत वाढ होत गेली आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 58 जाऊन पोहोचली. विनंती असेल आपण मैदानाचा ताबा सोडा आणि मैदानाच्या आतमध्ये यायचंय, ते म्हणजे अर्नाळा संघ आपण ताबा घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याकडे मिळत नाहीये, आपण वेळेचं थोडंसं बंधन पाळून चालायचं आहे. वेळेचं थोडंसं बंधन पाळून चालायचं आहे. आपण चारही संघाने विनंती करतोय, आपलं चारही संघाचे कर्णधार प्लीज रिपोर्ट करायचं आहे, आपल्याला लॉस पाडायचे आहेत. त्याचबरोबर आहेत ना, मॅच चालू आहे, आहे तिकडे. तर यस, लॉस टाकण्यात येत आहेत. एक विनर असणार आहे.
आणि 4 संघांची नावं असणार आहे. केबी मीरा रोड, त्याचबरोबर ससू नवगर, पांजू स्पोर्ट, NCC नायगाव अशी 4 नावं असणार आहे. आणि 5वा सामना चालू आहे, त्याच्यातलं विनर असं नाव टाकलं गेलेलं आहे. आणि लॉस टाकण्यात येत आहेत. 4ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. लॉस टाकले जात आहेत. पहिले नाव आलं गेलेलं आहे. चेतन भोईर यांना विनंती असेल आयोजकांकडनं, आपण समालोचन कक्ष जिथे आहे तिथे आपण यायचं आहे, प्लीज रिपोर्ट करायचं आहे. चेतन भोईर आपल्याला विनंती असेल, आपण समालोचन कक्षाजवळ रिपोर्ट करायचं आहे. म्हणजे आणि दुसरं काय माहिती का, याच्यातली जिंकेल ती यांच्यातलं लॉस पडतील दोघांमध्ये आणि त्याला बाय भेटेल आणि यांच्यासोबत लागेल. तर यस, याच्यानंतरचा सामना असणार आहे सेकंड राऊंड. तर देवश्री 11, ससू नवगर आणि पांजू 11 ह्या दोन्ही संघामध्ये मात्र टॉस केला जाणार. पांजू स्पोर्ट यायचा कर्णधार आणि देवश्री ससू नवगर या संघाचा कर्णधार सुद्धा यायचा आहे टॉससाठी. या दोन्ही संघांमध्ये टॉस होईल. त्याच्यानंतरचा सामना असणार आहे, या सामन्यामधील विजेता संघ आणि केबी मीरा रोड ह्या दोन्ही संघांमध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर बाय असेल ती म्हणजे NCC बॉईज या संघाला, NCC बॉईज नायगाव या संघाला मात्र बाय असणार आहे. तर आपण रेस करून घ्यायचा आहे, नंतर आपला सामना आरामात असणार आहे. तर जाऊया. यस, 59 धावांचा लक्ष्य आहे अर्नाळा संघाने, मात्र 59 धावांचा टार्गेट मात्र इथे सेट केला गेला आहे. तर यस, या टार्गेटला मात्र सामोरे जायचं असेल तर जबरदस्त खेळ मात्र करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाला या स्पर्धेत मध्ये मात्र टिकून राहायचं असेल तर नक्कीच एक चांगली खेळी करावी लागेल. आशय आणि प्रणित असा सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचला आहे. आणि सलामीचा गोलंदाज कोण असणार आहे अर्नाळा संघाकडनं? सुमित सलामीचा गोलंदाज असणार आहे. यस, 4 षटकांचे सामने. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक असतो. पॉवर प्लेचं षटक म्हणलं तर नक्कीच मोठमोठे फटके, आतिषबाजी, षटकार आणि चौकारांची, कारण की 30R सर्कलमध्ये प्लेयर असतात आणि 3 प्लेयर फक्त 30R सर्कलच्या बाहेर असतात. तर आतिषबाजी तो होणार, कारण की गॅप शोधून खेळावं लागतं. ताकद तर नाही, फक्त नजाकतचा खेळ दाखवायचा असतो, तो म्हणजे पॉवर प्ले मध्ये. परंतु इकडे फलंदाज जास्त ताकद लावतायत, नजाकत इकडे पाहायला मिळत नाहीये. तर ते नजाकत दाखवावी लागेल आणि त्या नजाकतने मात्र खेळावं लागेल. यस पंच, सामन्याला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य, 59 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 59 धावांचं लक्ष्य आपल्या समोर असणार आहे. तर यस, देवश्री ससू नवगर या संघाचा कर्णधार प्लीज. यस, आलेले आहेत. तर पांजू संघ आपण सुद्धा आलेले आहेत. तर आपण टॉस करून घेऊया. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष गजानन भोईर यांचं मात्र इकडे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या स्पर्धेतील देवश्री ससू नवगर या संघाचा कर्णधार, त्याचबरोबर पांजू या संघाचा कर्णधार यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार आहे. यस सर, आपण टॉस करून घ्यायचं आहे. तर गोलंदाज पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जाते गोलंदाजाचं. जर आपण
रिप्ले सुद्धा पाहू शकता. काय चेंडूला मात्र हवाई सफर घडवलं. पहिला चेंडू मात्र हवाई सफर घडवून 6 धावेसाठी मात्र नेऊन टाकलं जातंय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातंय. समाचार मात्र चांगला घेतलाय. प्रतिउत्तर मात्र चांगलं दिलंय. शॉर्ट ऑफ लेन जर हाताळली तर मी त्याला प्रतिउत्तर म्हणून 6 धावा असं खर्च केल्या जात आहेत. इकडे पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्चित केल्या जात आहेत. तर जाऊया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय परंतु पंच यस दर्शवतायत खराब आहे. यस लाईन मध्ये कुठेतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न. जास्तच लांब जातोय चेंडू ऑफ स्टिकच्या आणि यस पंचांचा हात समांतर रेषेमध्ये येतोय आणि अवंतर धावा खर्च केल्या जात आहेत. तर यस टॉस कडे वळूया आपण. टॉस केला जात आहे दोन्ही संघामध्ये. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळते. देवश्री ससू नवगर व पांजू स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही संघांमध्ये टॉस केलं जात आहे. आमचे मान्यवर आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातो. इकडे चेंडू हवेत आहे. वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न. दुसरी धावेचा प्रयत्न आणि यस यशस्वीरित्या होते पूर्ण. इकडे धावचित बाद झाला असता. तर यस पांजू स्पोर्ट या संघाने मात्र टॉस विन झालाय. प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर चॉईस घेतले ते म्हणजे प्रथमतः फील्ड करू आम्ही. यस मागचा सामना सुद्धा आपण पहिला सामना त्यांचा पाहिला होता. प्रथमतः फील्ड घेतली होती आणि प्रथमतः फील्ड घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विजयासाठी धावसंख्या आली होती. शेवटच्या 6 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता होती. इकडे पुन्हा चेंडूला समाचार घेतलाय. पुन्हा चेंडू जाईल. बाय बाय टाटा. यस येतोय ब्रँडेड 6 धावा षटकार. मात्र आठवण करून दिली जाते. तर नक्कीच थोडस इकडे लाईन मध्ये चेंजेस. फलंदाज सांगेल की मी सुद्धा चेंजेस करू शकतो. मी सुद्धा कुठेही खेळू शकतो आणि चेंडूला फाईन मध्ये यस येते पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. 6 धावा वाजव. दिसतोय आग उभरते फलंदाजाच्या फळीमधनं. तर यस आग उभरते. यस चेंडू आलेला आहे. आलाय चेंडू. तर फलंदाजाची फळी मात्र आग उभरते. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि त्या 4 चेंडूवरती स्कोर कार्ड वरती जर पाहिलं पहा जरा स्कोर कार्ड वरती 21 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात. म्हणजे 3 षटकार आणि 1 डबल आणि 1 वाईड अशा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 21 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. लोअर गतीचा चेंडू हाताळला आणि चेंडू मात्र गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलं गेलं. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूच्या मोबदल्यात 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आहेत. 59 धावांचा लक्ष्य आणि त्या लक्ष्याला मात्र सामोरे जायचं आहे. तर शेवटचा चेंडू असणार आहे. पहिल्या षटकामधील पॉवर प्लेचा षटक कसा हाताळायचं हे मात्र फलंदाज सांगतोय. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू मध्ये गती परिवर्तन केलं. थोडस रीट केलं फलंदाजाला. फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटचे 2 चेंडू मात्र गोल जात आहेत त्या गोलंदाजाचं. आणि रीट केल्यानंतर सुमित मात्र थोडस आपलं वर्चस्व गाजवलं आणि शेवटच्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळले गेले. षटक संपतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक होतोय समाप्त आणि धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 21 0 विकेट लॉस. धन्यवाद DJ.
धावा खर्च केल्या गेल्यात तर नक्की गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय. 4-5 पावलांचा रनअप मात्र घेतला जातोय. नक्कीच चिन्मय नावाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आता येणारे 18 चेंडू आहेत, 59 धावांचा लक्ष्य आहे. तर नक्कीच समीकरण बदललंय. समीकरण मात्र सांगेल 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. इकडे मात्र खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला. ये बघा तर नक्कीच चेंडूंची हाताळणी बघा. रनअप कमी आहे परंतु चेंडू आणि लाईन आणि लेंथ ही फार मात्र मजबूतीने हाताळली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच चांगला लाईन आणि लेंथचा वापर केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यस, पंच डिसिजन देतील, थोडंसं दोघांमध्ये मात्र डिस्कस करतील आणि आपला निर्णय योग्य ते असतील तो मात्र त्यांच्याकडनं दिला जाणार आहे. यस, चेंडू मात्र जातोय निर्धाव. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हाताळला गेला. दुसऱ्या षटकामधील प्रगतीपथावर दुसरा षटक चिन्मय घेऊन येतोय. नक्कीच 4-5 पावलांचा रनअप आहे. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र मात्र हाताळला जातोय. ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज असते धावा रोखण्याची, विकेटचं पतन करण्याची, तेव्हा तेव्हा मात्र जसप्रीत बुमराह यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलं जात असतं. तसंच कर्णधारांनी मात्र विचार केला की धावा खर्च जास्त झालाय पहिल्या षटकामध्ये. 21 धावा ठोकल्या गेलेल्या आहेत. नक्कीच एक भरोसा मात्र ठेवला गेला चिन्मय यांच्यावरती आणि त्या भरोश्यावर मात्र पुरेपूर सामोरे जाताना चिन्मय आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूची हाताळणी केली, सटीक लाईन आणि लेनचा वापर केला चिन्मय यांनी आणि कोणतेही धावा जास्त खर्चित केल्या गेल्या नाहीयेत. 2 चेंडूच्या मोबदल्यात जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपल्याला. पाहूया स्ट्राईक एंडवरती येतोय फलंदाज अक्षय. इकडे चेंडूला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, वेध घेतोय, जाणार मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय. हॅलो हाय बाय बाय. येतोय ब्रँडेड षटकार. चान्स नव्हता क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र निघून गेला. 6 धावेसाठी षटकार मात्र नोंदवलं. तर नक्कीच अक्षय यांच्याकडे मात्र जास्तीत जास्त लक्ष असणार आहे अर्नाळा संघाचं, कारण की हा फलंदाज घातक होत चाललाय. जसजसे चेंडू जास्तीत जास्त खेळले जात आहेत आणि जास्तीत जास्त चेंडू खेळताना षटकारांची आतिषबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. इकडे पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळलाय. थोडंसं लांब आहे चेंडू. इकडे खराब क्षेत्ररक्षण आणि यस मिळेल चौकार. 4 धावा. चौकार येतोय, ब्रँडेड येतोय चौकार. वाजवडी इथे चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू 2. धन्यवाद 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 डीजे. तर नक्कीच सुंदर खेळ केला जातो. ज्या पद्धतींची लाईन आणि लेंथ वापरली जाते त्याच पद्धतींचं चेंडूंना गॅप मध्ये ढकलण्याचं काम करते फलंदाजाच्या. मात्र पुन्हा एकदा चेंडू जास्त स्पीड केला गेला. चेंडूला स्पीड जास्त होती. गतिवान चेंडू हाताळला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब होती परंतु चांगला बॅकअप आला मागून आणि चांगला बॅकअप आल्या कारणामुळे ओके ओके यस. धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावा 33 धावा 33. इकडे मात्र बॅटची एज घेतले. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज यस परतावा लागेल. पहिला विकेटचं होतोय नुकसान. विकेट जातोय. फलंदाज होईल बाहेर. प्रणित बॅक टू द डग आउट. वाजवडी.
रुबाब दादाचा लयच न्यारा. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ बाकी असेल 12 आणि 12 चेंडूमध्ये जमवायचे 26 धावा. 26 रनांची अजूनही आवश्यकता आहे. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या, 12 धावा खर्चित केल्या गेल्या या षटकामध्ये. आता समीकरण झालंय 12 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तर या 26 धावा कशा प्रकारे जमविल्या जाणार आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. अक्षय अजूनही फलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, ज्याने 9 चेंडूंचा खेळ केला आणि 9 चेंडूमध्ये 31 म्हणजे 31 धावांची नाबाद खेळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक झुंजात्मक खेळी आपल्या संघासाठी येतोय आणि खेळी करावी लागेल. ओम ब्रह्मादेव गोडदेव या संघासाठी जो लढत मात्र चालू आहे ते म्हणजे समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राणव प्रसन्न अर्नाळा संघ मात्र झुंज देतोय. गोलंदाजीने मात्र रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इकडे फलंदाजी तेवढीच तब्बल केली जाते. अक्षय यांच्याकडनं 31 धावांची नाबाद खेळी अजूनही करतोय. आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा पाहायला मिळेल अक्षय. गोलंदाजी मार्कवरती अनिल. इकडे चेंडूला पुन्हा एकदा हवाई सफर घडवलाय. पुन्हा एकदा चेंडू गॅप शोधतोय, गॅप मध्ये जातोय चेंडू. पंचांचा येतोय इशारा. चौकार. यस, 4 धावा मात्र मिळतील या चेंडूवरती. 1 बाउन्स जाईल चेंडू निघून. चौकारासाठी 4 धावा. धन्यवाद डीजे. तर जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिल सज्ज. तर यस, चांगला चेंडू आहे असं मात्र दर्शविले जाते. पंचांच्या माध्यमातून चांगला चेंडूंची हाताळणी केली जाते अनिल यांच्याकडनं. चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाले या चेंडूवरती. एकंदरीत पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर कमबॅक करायचं म्हणजे थोडंसं कठीण असतं आणि ते कमबॅक केलंय अनिल यांनी. पुन्हा एकदा सज्ज. इकडे लोअर गतीचा चेंडू हाताळला. चेंडूला पुन्हा एकदा फाईन मध्ये ढकलून दिलंय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. बाय 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 चाललाय 4 धावेसाठी. येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. स्कोर वैयक्तिक धावा जर आपण पाहिल्या अशाच्या तर 39 धावांवरती खेळतोय. नाबाद खेळी करतोय. 12 चेंडू मध्ये 39 धावा. एक झुंजात्मक खेळी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. 59 धावांचं लक्ष आहे. तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये न्यायचं असेल आपल्या संघाला तर खेळ सुद्धा तेवढाच चांगला करावा लागेल. आपला खेळ सुद्धा तेवढाच चांगला दाखवावा लागेल. आपला बेस सुद्धा तेवढाच द्यावा लागेल आणि तेच मात्र देतोय. धावा लुटल्या जात आहेत आणि गोलंदाजांच्या पिसा काढण्याचं काम केलं जात आहे. एकंदरीत या षटकाचा जरी विचार केला 2 चौकार आल्यात, 1 निर्धाव आलाय. 3 चेंडू अजूनही शेष असतील. पाहूया पुन्हा एकदा. इकडे मात्र लोअर फुलटच चेंडू होता. गती होती. चेंडूला फक्त दिशा दाखवली. सन्मान देणं ही फार गरजेचं असतं, कारण की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार नोंदवणं हे फार गरजेचं नसतं. तर सन्मान देणं चांगल्या चेंडूला आणि खराब चेंडूला योग्य ते दिशा देणं हे चांगले खेळावृत्ती असते फलंदाजांची आणि फलंदाजाने ते दाखवून दिलंय. सिंगल घेतला, स्ट्राईक रोटेट केली, धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या 42. 42 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. हेलो 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 17 धावा. इकडे हेलो 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 चेक. तर इकडे फुलटो चेंडू आणि समाचार घेतलाय. चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावेसाठी येतोय षटकार. 6 धावा.
धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. खोलगट टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला. इकडे दुसरी धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा सहजासहजी पूर्ण होताना दिसत आहे. षटक होतोय समाप्त. या षटकांच्या उत्तरार्धी एकंदरीत या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये यस 17 धावा खर्च 17 धावा खर्च झालेले आहेत. महागडे षटक होताना दिसतोय. तर नक्कीच खराब गोलंदाजी पाहायला मिळाले अर्नाळा या संघाकडनं. आता शेवटचे 6 चेंडू म्हणजे निर्णायक षटक असतो. हा निर्णायक षटक कोणासाठी मात्र चांगला जातोय. 6 चेंडू मध्ये जमवायचे आहेत 9 धावा. तर यस या 9 धावा जमविल्या जाणार की या 9 धावांना मात्र पूर्णपणे रोखण्याचं काम केलं जाणार गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण की हा क्रिकेट हा खेळ असा असतो तो म्हणजे अनिश्चिततेचा खेळ असतो. त्याच्यामध्ये काहीही निश्चित केलं जाऊ शकत नाही. फक्त 6 चेंडू हाताळायचे आहेत गोलंदाजांना आणि 9 धावा जमवायच्या आहेत ते म्हणजे फलंदाजांना. पाहूया फलंदाज किती घातक होतोय अजूनही. तर यस आमचे अतिथी मान्यवर यांचं शुभ आगमन झालंय. रणजितजी किनी यांचं मात्र शुभ आगमन झालंय. यांच्या शुभ आगमनी मात्र त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो नक्कीच हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात वेळेतला वेळ मात्र आपण काढला आणि या वेळेतला वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण सहभाग झाला आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं आपण काम केलंय. तर नक्कीच आपलं हार्दिक स्वागत असेल. आई एकविरा स्पोर्ट पांजू या संघाच्या वतीनं मात्र आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आजचा हा दुसरा दिवस आहे. यस पंचांचा हात बघा पुन्हा एकदा सुदर्शन चक्र फिरवताना दिसत आहेत. यस 9+3 म्हणजे 4 धावा मिळतील. इकडे आता समीकरण बदलतोय. कुठेतरी खराब गोलंदाजी खराब म्हणजे खराब गोलंदाजींची हाताळणी अर्नाळा संघाकडनं केली. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी तिखट करावी लागते. धारदार गोलंदाजीचा मारा करावा लागतो. परंतु इकडे गोलंदाज आपली दिशाभूल झालाय. त्याचबरोबर आपले खराब चेंडूंची हाताळणी आणि आपल्याला या स्पर्धेतनं जे दरवाजे ओपन होते ते दरवाजे बंद होताना दिसत आहेत आणि समोरचा संघ ओम ब्रह्मदेव घोडदेव यांच्यासाठी मात्र दरवाजे ओपन होताना दिसत आहेत. इकडे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळेल. या चेंडू निर्धाव हाताळला जातोय. आता समीकरण झालंय 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 5 धावा. नक्कीच सिंगल घेणं हे फार कठीण जातं. परंतु पाहूया या सामन्यामध्ये काय होतंय. येणारं समीकरण पाहायला मिळेल. इकडे बघा फलंदाज पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. फिनिश करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क हा फार महत्वाचा ठरतो. परंतु इकडे संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू 5 धावा. नक्कीच समीकरण 4 चेंडू आहेत 5 धावांची आवश्यकता आहे. सिंगल घेणं फार कठीण असतं फलंदाजांसाठी आणि मुश्किल पडतं. चौकार नोंदवणे हे फार सोपं असतं. हे बघा पुन्हा चांगली लाईन आणि चांगली लेन वापरले. इकडे होईल विकेटचं पतन. इकडे स्ट्राईक रोटेट केली जाते. इकडे विकेटचं होते पतन. स्ट्राईक मात्र घेतोय अक्षय. कारण की अक्षय हा यस 43 धावांवरती खेळतोय. हॅलो 43 धावांवरती खेळतोय अक्षय. यस नवीन फलंदाज पाठवा प्लीज. रिक्वेस्ट असेल आपण जास्त टाइम वेस्ट करू नका. फलंदाज पाठवा. जास्त टाइम घेतला जातोय. विनंती असेल आपल्याला रिक्वेस्ट असेल. मिळतोय मान भोळाय स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. हॅलो हॅलो
तर मॅचचं समीकरण बघताय तुम्ही, तर 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. गरमागरमीचं वातावरण मैदानामध्ये. 3 चेंडू 5 धावा. कोण सामना जिंकेल? ओम ब्रह्मदेव गोडदेव की रानोबा प्रसन्न अर्नाळा? बघूया. 3 चेंडू सांगून जातील कोण या स्पर्धेच्या एक पायरी वरती चढते, तर कोण या स्पर्धेला बाय बाय करून होडीतून घरी जातोय. 3 चेंडू 5 धावा. यस, जाऊया. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. इकडे फटका खराब आहे. मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. नो मॅच लँड मध्ये लँडिंग झाले. 2 धावा पूर्ण झालेत. तिसरी धाव होणार का? चेंडू हातामध्ये येत नाहीये. होणार पूर्ण. मागचा आपण सेकंड सामना जर पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता होती. कंपल्सरी चेसिंग होता. चेंडू मात्र गॅप मध्ये गेला आणि त्या चेंडू गॅप मध्ये गेल्यानंतर 3 धावा धावून घेतल्या गेल्या आणि सामना विजयी झाला होता. तो म्हणजे ससू नवगर हा संघ मात्र विजयी झाला होता. 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना आता समीकरण बदलतंय. आता समीकरण सांगतंय चेंडू आहेत 2, धावा जमवायचे आहेत ते सुद्धा 2. तर 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. तर पाहूया सामन्यात अजूनही रंगत असेल. 1 चेंडू जर हा निर्धाव आला, विकेटचं पतन झालं तर सामन्यात पुन्हा एकदा रंग भरले जाणार. हेलो, पुन्हा एकदा सामन्यात मध्ये रंग भरले जाणार आहेत का? तर यस, रंग माझा वेगळा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच 2 चेंडू 2 धावांची गरज असताना सुजित आपल्या संघासाठी सामना जिंकवेल का? मोठा प्रश्न. आणि लेग ग्लान्स 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेताना दुसरी धाव